ओमकार पोहरे कुठे असतात तर संपर्क साधा. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आता समोर आपण लगेच बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय आणि आता आपण सन्मान देऊन आपण पहिलं मान्यवरांचा सन्मान करून या बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. सन्मान आता आपण करतोय मान्यवरांचा, ज्या मान्यवरांच्या पाठिंब्यामुळे ही स्पर्धा उभी राहिली, स्पर्धा खऱ्या अर्थाने मोठी झाली. सन्माननीय पांडुरंगजी वारे साहेब यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. मान्यवर सर्व मान्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या, म्हणजे आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. सन्मानाने आपण सुरुवात करूया या बक्षीस समारंभाला. प्रथमतः या स्पर्धेचा खंबीर पाठिंबा असलेले आमचे सागर शेठ सोलंकी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सागर शेठ सोलंकींना विनंती करेल आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी भाई गायकवाड यांना विनंती करेल की आपण सागर शेठ सोलंकी यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय सागर शेठ सोलंकी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपल्या स्पर्धेला खंबीर साथ नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहणारे मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय सागर शेठ सोलंकी यांचा सन्मान मानाचा करंडक 2026 या स्पर्धेनिमित्ताने हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद सागर शेठ. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत सन्माननीय उद्देशभाई गोरे यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी भाई गायकवाड यांना विनंती करेल की आपण उद्देशभाईंचा सन्मान करायचा आहे. उद्देशभाई गोरे या स्पर्धेसाठी संघ मालकांसाठी जी बाईक आपल्याला मिळाली ती सन्माननीय उद्देशभाई गोरे यांच्याकडून मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. यानंतर सन्माननीय राहुल भैया अमोल भैया शितोळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. भाई गायकवाड यांना विनंती करेल की आपण अमोल भैया शितोळे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय अमोलजी शितोळे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मनापासून धन्यवाद. यानंतर आपण सन्मान करणार आहोत पांडुरंगजी वारे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सागर शेठ यांना विनंती करेल की आपण पांडुरंगजी वारे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेसाठी खंबीर साथ देणारे आमचे पांडुरंगजी वारे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर आपण सन्मान करणार आहोत धोत्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अमोलदादा धोत्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी उद्देशभाई गोरे यांना विनंती करेल की आपण अमोलदादा धोत्रे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद अमोलदादा या स्पर्धेला हातभार लावल्याबद्दल. यानंतर आपण सन्मान करणार आहोत गणेशजी वायाळ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सुमितजी यांना विनंती करेल की आपण गणेशजी वायाळ यांचा सन्मान करायचा आहे. सुमित दादा यांच्या शुभ हस्ते गणेशजी वायाळ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गणेशजी वायाळ यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय सचिनदादा मोरे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी भाई गायकवाड यांना विनंती करेल की सचिनदादा मोरे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मानाचा करंडक
मानाची अभिमानाची स्पर्धा या निमित्ताने हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय विनोदभाऊ गोळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी भाई गायकवाड यांना विनंती करेल की विनोदभाऊ गोळे यांचा सन्मान गोळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर बिज्जूभाई यांना देखील विनंती करेल व्यासपीठावरती यायचं. बिज्जूभाईंचा सन्मान देखील केला जाईल. बिज्जूभाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेसाठी गॉगल सजवण्यात देणारे बिज्जूभाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. बिज्जूभाईंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका ज्या पंचांनी पार पाडली त्या पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आमंत्रित करेल वैभव कातोरे सरांना, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी पंचांची एक चोख भूमिका पार पाडली आणि स्पर्धा शिस्तबद्ध पार पडण्यासाठी योगदान दिलं. वैभवजी कातोरे यांचा सन्मान केला. तर मी सागर शेठ यांना विनंती करेल की आपण पंच वैभव कातोरे सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा. वैभव कातोरे सर MC अधिकृत पंच आहेत आणि त्यांचा सन्मान सातत्याने मानाच्या कर्णकमध्ये पंचाची भूमिका पार पाडतात. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत उद्देशभाई गोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान करणार आहोत. अक्षय निर्मल सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अक्षय निर्मल सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करेल. अक्षय निर्मल सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मानाचा करंडकचे मानाचे पंच अक्षय निर्मल सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर मी गणेशजी वायाळ यांना इथे आमंत्रित करेल. गणेशजी वायाळ यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. पंच अतुल रोंगे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतुलजी रोंगे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी अखिलभाई शेख यांना व्यासपीठावरती आमंत्रित करेल. अखिलभाई व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर आपण सन्मान करणार आहोत आमचे डीजे दादा ओमसाई साऊंड डीजे दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी अखिलभाई यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. अखिलभाई यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. ओमसाई साऊंड डीजे दादांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेमध्ये स्कोररची भूमिका अगदी योग्यरित्या पार पाडली अवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनोद गोळे यांना विनंती करेल की हा सन्मान आपण करायचा. विनोद गोळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अवी या स्पर्धेमध्ये वन मॅन आर्मी सारखी स्कोररची भूमिका पार पाडली. गुणलेखकाची चांगली भूमिका पार पाडली. अवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर मी अमोलदादा शितोळे यांना या ठिकाणी आमंत्रित करेल. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आणि आता आपण सन्मान करतोय मीरा भाईंदरचा गोड आवाज. या स्पर्धेसाठी समालोचन ज्यांच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने केलं गेलं. या स्पर्धेला सातत्याने ज्यांनी चार चांद लावले सबसे कातील मनीष पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद मनीष पाटील सर. त्याचबरोबर आता आपण सन्मान करतोय दीपक मंडले सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मानाचे कर्नाटकचे खरं तर आयोजक आहेत पण या स्पर्धेसाठी समालोचकच्या भूमिकेमध्ये देखील दीपक मंडले सरांना आपण पाहिलं. दीपक मंडले सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी दीपक मंडले सरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. सुमित दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सुमित दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल.
मिलिंदजी खुंटे यांना या ठिकाणी आमंत्रित करेल. क्रिक लाईफ अमितजी भुजबळ सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. क्रिक लाईफ अमितजी भुजबळ सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रवी भाऊ यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अमित भुजबळ सर आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. अमित भुजबळ सर येस अमित भुजबळ सर शॉर्टकटने आलेत कारण अमित भुजबळ सर कधीच विलंब लावून देत नाहीत. लवकर लवकर सगळी कामं पूर्ण. अमित भुजबळ सर मनापासून धन्यवाद. पडद्यामागचे खरे कलाकार आहेत अमित भुजबळ सर. 1,00,000चा टप्पा आज क्रिक लाईफ फाउंडेशनने पूर्ण केला आहे त्याबद्दल अभिनंदन अमित भुजबळ सर. चला आणखी एक सन्मान घेऊया विनोदजी चोरघे यांचा. कारण या स्पर्धेचं जे काम अचूकपणे पार पडण्याचं, सोशल मीडिया मॅनेज करण्याचं, वेगवेगळे रील्स बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या स्पर्धेत त्यांचा आवाज आपण पसंत करतोय. टाळ्या जाऊ द्या विनोदजी चोरघे यांच्यासाठी. डीडी स्पोर्टच्या या मानाच्या कर्णकासाठी त्यांची ती मेहनत खरंच लक्षवेधी राहिलेली आहे. विनोद सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. सचिनजी शिरसट यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिन शिरसट विनंती आपण लगेचच व्यासपीठावरती यायचे. सचिनजी शिरसट यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गुरु शिंगे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. गुरुदादा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. गुरु शिंगे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. गुरुदादा यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. मी उद्देशभाई गोरे यांना विनंती करेल आपण हा सन्मान करायचा आहे. ओमसाई संस्थेचे सर्वे सर्व सन्माननीय गुरुभाऊ शिंगे यांचा सन्मान उद्देशभाई गोरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि चांगल्या याचं काम या आयोजकांच्या भूमिकेमध्ये पार पाडलं, हिशोब अगदी चोख ठेवला आणि पारदर्शक काम ज्यांनी केलं, ओमकार पोहरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ओमकार पोहरे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे पाठीराखे सन्माननीय स्वप्नीलजी माकुडे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत. मी पांडुरंगजी वारे साहेबांना विनंती करेल हा सन्मान करायचा आहे. पांडुरंगजी वारे साहेबांच्या शुभ हस्ते ओमकार पोहरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद ओमकार, एक चांगली स्पर्धा तुझ्या माध्यमातून पार पाडलीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्वप्नीलजी माकुडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी स्वप्नीलजी माकुडे साहेबांना विनंती केला हा सन्मान स्वीकारायचा आहे. मी भाई गायकवाड यांना विनंती केला हा सन्मान स्वीकारायचा आहे. स्वप्नीलजी माकुडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर आपल्या स्पर्धेच्या जास्तीत जास्त रील ज्या चॅनलच्या माध्यमातून व्हायरल झाल्या, श्रेयस अडागळे, श्रेय एडिट्स, श्रेयसचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्रेयस विनंती आपण व्यासपीठावर द्यायचा हा सन्मान केला जाईल. श्रेयस अडागळे यांचा सन्मान केला जाईल. बिजूबाईंच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. बिजूबाई श्रेयसचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या बऱ्याचशा रील ज्या व्हायरल झाल्या त्या श्रेयसने बनवल्या, त्याबद्दल श्रेयस अडागळेचं मनापासून कौतुक आणि सन्मान बिज्जूबाई यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि श्रेयस बिज्जूबाईंच्या देखील रील्स तू बनवायच्या आहेत. अभिनंदन. यानंतर या ग्राउंडसाठी ज्याने 3 दिवस चांगलं काम केलं, विश्वजित गायकवाड अर्थात छोटा भाज्याचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. विश्वजित गायकवाड आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. मी अमोलदादा धोत्रेंना विनंती करेन, अमोलदादा विनंती करेल की आपण हा सन्मान करायचा. अमोलदादांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. विश्वजित गायकवाडचा सन्मान. विश्वजित गायकवाड सर्वांचा लाडका भाजा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर समर्थचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. समर्थ गणेश वायाळ यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. चला समर्थ लवकर यायचंय.
गणेश वायाळ यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. नंतर चुकीने कोणाचा सन्मान राहिला असेल तर क्षमस्वी. आणि आता आपण लगेचच मुख्य बक्षीस समारंभाकडे वळूया आणि मी आमंत्रित करतोय परत एकदा मनीष पाटील सरांना. धन्यवाद. धन्यवाद. खर तर मुख्य आयोजक अतुल दादा महांगडे, सागर दादा शेडगे, विश्वनाथ उर्फ बुवाभाऊ पवार, चेतनजी पाटील आणि डीडी स्पोर्ट्ससाठी जोरदार टाळून जाऊ द्या. ही परंपरा त्यांनी राखलेली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये आता नाव बदला पिंटू दादा, पुण्याचा वर्ल्ड कप नाही, महाराष्ट्राचा वर्ल्ड कप झालाय. मानाचा करंडक सज्ज व्हा 2027 साली. आमचे प्रमुख आधारस्तंभ दिनेश उर्फ पिंटू भाऊ धाडवे, बाळासाहेब ओसवाल, भीमरावजी साठे, सागर शेठ सोलंकी, श्रीकांत भाई गायकवाड, स्वप्नील शेठ माकोडे यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आभार व्यक्त करूया. भक्कमपणे ते आयोजकांच्या सोबतीने उभे असतात, त्यांचा आभार. आणि त्यानंतर आणखीन 2 सन्मान जे उरलेले आहेत. बंटीजी तिकोणे, देवान स्पोर्ट्सचे बंटी तिकोणे यायचं आहे. आपला सन्मान आम्ही करणार आहोत. इंदिरानगर क्रिकेट क्लब हा संघ उत्तम दर्जाचा आहे, नो डाऊट अबाउट इट. पण यावर्षी आम्हाला जिंकायचं आहे. जणू काही प्रतिज्ञा अतुल भाऊ महांगडे आणि बंटी भाऊ तिकोणे यांनी घेतली आणि ती प्रतिज्ञा यशस्वी झालेली आहे. आणि मानाचा करंडक यावर्षी राहतोय पुण्यामध्ये इंदिरानगर क्रिकेट क्लबच्या वतीनं तो विजय साकारला गेलेला आहे. तर हा सन्मान होतोय बंटी भाऊ तिकोणे यांचा आणि सन्मान करतील आदरणीय स्वप्नील शेठ माकोडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. बंटी भाऊ तिकोणे यांचा देवान स्पोर्ट्सचे ते सर्वेसर्व आहेत आणि इंदिरानगर क्रिकेट क्लबचे ते को ओनर आहेत. हा सन्मान होतोय. सोबतच चला धन्यवाद बंटीजी, मनपूर्वक आभार. आणखी सन्मान बाकी आहे. मी अतुलजी धोत्रे यांना विनंती करेल व्यासपीठावरती यायचंय. अतुलजी धोत्रे. आदरणीय अनिकेतजी सामसे आपण यायचे प्लीज. आपला सन्मान सुद्धा मुख्य मंचावर केला जाणार आहे. आदरणीय अनिकेतजी सामसे या. आपला सन्मान होतोय मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये आणि सन्मान करण्यासाठी निवेदन करतोय. अतुलजी धोत्रे यांना विनंती करेल हा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. खेळपट्टी खूप चांगली बनवलेली आहे, त्याबद्दल आपला सन्मान आपण करायचा. अनिकेतजी सामसे आपण या. आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चला पांडुरंगजी बारे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. सोबतच सागर शेठ सोलंकी उपस्थित आहेत. या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. अनिकेतजी सामसे यांचा. सन्मान्य मिलिंदभाऊ खुंटे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी मिलिंदभाऊ खुंटे यांना विनंती करेल हा सन्मान स्वीकारायचा आहे. मिलिंदभाऊ खुंटे शिवाय मानाचा करंडक फार अधुरा आहे. कारण जेव्हा नारळ फोडला जातो मानाच्या करंडकला सुरुवात होते, सर्वात पहिली सुरुवात करणारा मिलिंदभाऊ खुंटे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिलिंदभाऊ खुंटे यांचं. आत्मीयता लागते कुठलाही काम करण्याची आणि ती आत्मीयता मिलिंदभाऊ खुंटे यांची पाहायला मिळालेली आहे. आदरणीय उद्देश भाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सन्माननीय मिलिंद भाऊ खुंटे यांचा धन्यवाद. मिलिंदजी आपली सेवा लक्षवेधी राहिलेली आहे. असंच आपण काम कराल मानाचा करंडक हा विश्वास आम्हाला आहे. चला सर्व राहिलं पण शेवटचा टप्पा महत्वाचा आहे. तर सन्मान होणार आहे अशा व्यक्तीचा जे प्रत्येक गोष्टींवर प्रामाणिकपणे लक्ष ठेवतायत. पाहुण्यांचा सन्मान, संघांचं नियोजन यावर त्यांचं लक्ष असते. ते मार्गदर्शन डीडी स्पोर्ट्सला मिळालंय. सन्मान होतोय आदरणीय विश्वनाथ अर्थात बुवा पवार यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करणार. दीपकजी म्हणले सर यांच्या शुभ हस्ते आपण विश्वनाथ अर्थात बुवा पवार यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहत आहोत. धन्यवाद विश्वनाथजी, आपलं खूप चांगलं काम या स्पर्धेसाठी राहिलंय, असंच राहील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर मग आम्ही सागर दादा शेडगे यांचे देखील आभार व्यक्त करतोय. अतुल दादा महांगडे, मला असं वाटतं आपण सुद्धा समोर यावं. हा शेवटचा कार्यक्रम आहे, थोडक्यात आपण यायचं देखील आपला देखील सन्मान. चेतनजी पाटे आपण सुद्धा या बघा. चला या, आपण दोघांनी यायचंय. सन्मान आयोजकांचा. चला सागरजी शेडगे या. चला बंटी दादा तिकोणे या. सर्वांनी या प्लीज. आकाश काळे या. चला, हा सन्मान खूप महत्वाचा आहे. ही जी फ्रेम आहे ती व्हॅल्युएबल आहे, अमूल्य अशी फ्रेम आहे.
सर्व आमचे आयोजक मंडळी बुवा, चला आपण सुद्धा जॉईन व्हायचं या फ्रेम मध्ये यायचंय. चला या सागरशेठ सोलंकी सगळ्यांनी या स्पर्धेचं हित आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. या स्पर्धेची परंपरा आपण जोपासलेली आहे. ही स्पर्धा थांबू नये हा निर्धार आमचा आहे. म्हणून पुढच्या वर्षासाठी 2027 साठी पुन्हा एकदा हीच टीम मानाचा करंडक यशस्वीरित्या पूर्ण करेल हा ठाम विश्वास आम्हाला आहे. पम्मा भाऊ या, पम्मा भाऊ. सागर बलकवडे, चला सागरजी बलकवडे आपण कुठे असाल लगेच या. सागरजी बलकवडे कुणाचं नाव घेत नाही, डायरेक्ट क्रेझी बॉय सगळेजण या. नदीम भाई नागा, नदीम भाई ये, चल पटकन चल, जरा धावत या प्लीज. चला पटकन, अरे चला पटकन ये. अभी वो पळस करिए. अभी वो सोनू वाशिवले. कॅरी कुठे कॅरी? सरपंच भाई. चला ही फ्रेम जसा मी उल्लेख केला की व्हॅल्युएबल आहे. क्रिकेटच्या भविष्यासाठी आहे. रबर बॉल क्रिकेटसाठी आहे. मानाचा करंडक 2027 साठी आहे. आणि म्हणूनच सर्व आयोजकांचं, सर्व हितचिंतकांचं, सर्व मार्गदर्शकांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. अभिनंदन विनोदजी, 2 शब्द या फ्रेमसाठी. हे प्रेम नाहीये, हा परिवार आहे. आणि हा मानाचा करंडकचा DD स्पोर्ट्सचा परिवार आहे. आम्ही सर्वजण एकत्र असतो. कोणत्याही अडीअडचणीमध्ये सर्वजण एकत्र असतो. त्यामुळे मानाचा करंडक आणि या स्पर्धेची मान मात्र उंचवली जाते. सर्वांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मी सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं काम आपण करत आहात. चला वळूया आता वैयक्तिक बक्षीस वितरणाकडे. चला 4 संघ या. आपण वैयक्तिक बक्षीस वितरण सोहळा, सांघिक बक्षीस वितरण सोहळा पूर्ण करणार आहोत. अगोदर कॅश प्राइज आपण देऊया. जे कॅश प्राइज आहे मी नावं घेतोय त्या सर्व खेळाडूंनी यायची आहेत. चला सवार येऊन थांबा म्हणजे जेणेकरून आपण लगेच ती प्रोसेस कंप्लीट करणार आहोत. अगोदर आपण देणार आहोत तर सामनावीर, अंतिम सामन्याचा सामनावीर आहे. हा चला या सर्वांनी या. वीरू, राहुल जोगाडिया, अमेय लाड, बबलू पाटील, दीपू माळी, राकेश प्रभू या सर्वांनी यायचं आहे. जे कॅश प्राइज तुम्हाला जाहीर झालं होतं ते आपण वितरित करणार आहोत. वीरूसाठी 1000 रुपये NP स्पोर्ट्स, राहुल जोगाडिया कॅश साठी NP स्पोर्ट्स 500, अमेय लाड यशवंतराव पाचंग यांच्याकडून 1000, बबलू पाटील यांच्यासाठी यशवंतराव पाचंग यांच्याकडून 500, दीपू माळी यांच्यासाठी NP स्पोर्ट्स कडून 500 आणि राकेश प्रभू यांच्यासाठी NP स्पोर्ट्स कडून 500 असं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालं होतं ते आपण देतोय. सर्वांनी एक एक करून सर्वांनी या. चला वीरू, राहुल जोगाडिया, अमेय, बबलू पाटील, दीपू माळी आणि राकेश प्रभू सर्वांनी यायचं. आपले कॅश प्राइज कलेक्ट करायचं आहे. चला रियाज भाऊ या. रियाज भाई आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज देणार आहोत आपण सर्वांना. रियाज भाऊ या. चला रियाज भाऊ या. आपल्या शुभ हस्ते आपण ते कॅश प्राइज देणार आहोत. चला बबलू पाटील आलेत. बबलू पाटील 500, यशवंत भाऊ पाचंगे यांच्या वतीने मला ते जाहीर झाले होते. बबलू पाटील 500. अभिनंदन बबलू पाटील. त्यानंतर राहुल जोगाडिया 500 कॅश साठी NP स्पोर्ट्स. त्यानंतर वीरू बाबरे 1000 रुपये NP स्पोर्ट्स, राकेश प्रभू 500 रुपये NP स्पोर्ट्स, अमेय लाड 1000 रुपये यशवंत भाऊ पाचंगे. हा अमेय लाड त्याच्याकडून. चला राकेश प्रभू 500 झालेत. दीपू माळी राहिलेत. दीपू माळी चला दीपेशचे कलेक्ट करा. चला दीपेशचे कलेक्ट करा. अमेय चला अभिनंदन. आता आपण वळणार आहोत वैयक्तिक पुरस्कारांकडे. फायनल मॅन ऑफ द मॅच. वय हा फक्त आकडा असतो. तुम्ही जर व्यावसायिक संघात खेळताय तर तुम्हाला ते सर्वोत्तम प्रदर्शन करावंच लागतं आणि ते प्रदर्शन केलेलं आहे. वय वर्ष किती? वय वर्ष 20. गाव आहे पालघरचं सातपाटी. वीरू बाबरे ठरतायत फायनल मॅन ऑफ द मॅच. चला सर्व पुरस्कार आपण देणार आहोत. बॅट किसन मरगळे गेम चेंजर स्पोर्ट्स, शूज बंटीदादा तिकोणी देवान स्पोर्ट्स, बॅग गणेश भाऊ वायाळ,
ग्लोव्ज विनोद भाऊ गोळे, साडी प्रशांत भाऊ गायकवाड आणि प्रदीपजी नैनित अर्थात डॉन, टी शर्ट्स संदेशजी बिरामणे, सेंटर गार्ड तुषारजी रणदिवे, गॉगल बिजूबाई, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी साम्रांजी बागवान. चला ही सर्व बक्षिसं वीरू अर्थात वीरेंद्र बाबरे यांना आपण देणार आहोत. चला वीरू बाबरे यांना आपण पुरस्कार देणार आहोत. फलंदाजी करताना प्रेशर हँडल करून ती बॅटिंग इंदिरानगर क्रिकेट क्लब एनपी स्पोर्ट्स परिपॅकर या संघासाठी वीरूने खेळलेली आहे आणि म्हणूनच अंतिम सामन्यामध्ये त्यांचा तो विजय सोपा झाला आणि त्यासाठी सर्वात चांगले योगदान त्या डावामध्ये वीरू बाबरे याचं राहिलेलं आहे. चला वीरू या पुढे. सागर शेठ सोलंकी या आणि सर्वांनी असलं सर्वांनी उभे राहा. सर्व सन्मान्यपणा निवेदन करतो या कारण बक्षिसांची संख्या जास्त आहे. 8-10 बक्षिसं आहेत आणि त्याचं एकत्रित मूल्य आहे 9,000 रुपये. सायकल आहे, बॅट आहे, ग्लोव्ज आहे, साडी आहे, टी शर्ट आहे, सेंटर गार्ड, गॉगल, शूज या सर्व गोष्टी आणि सायकल. हा चला चला सायकल आपण देत आहोत. चला या कोणी एका मान्यवरांनी यायचंय. आपण सायकल शेट या. आपण ती सायकल द्यायची आहे. हा हात लावा फक्त हात लावा. त्याचा बॅट किसन मरगळे यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले बॅट, टी शर्ट संदेश जी बिरामने यांच्यामध्ये पुरस्कृत झालेले आहे. त्यानंतर शूज बंटीदादा तिकोणे देवान स्पोर्टच्या वतीने पुरस्कृत झालेले आहेत. त्यानंतर एक बॅग आहे. बॅग मध्ये गॉगल्स आहेत, सेंटर गार्ड आहे, ग्लोव्ज आहेत. या सर्व गोष्टी आपण देत आहोत. आणि साडी जी आम्हाला प्रशांत भाऊ गायकवाड आणि प्रदीपजी नैनित यांनी पुरस्कृत केलेली आहे. अभिनंदन वीरू. काय एक्सप्रेशनच देत नाहीये वीरू. नितीनजी वारे आपण सुद्धा जॉईन व्हायचंय मंचावर. नितीनजी वारे या. आपलं स्वागत आहे. नितीनजी वारे, प्रवीणजी वारे या. नितीनजी वारे, प्रवीणजी वारे या. चला या व्यासपीठावर. वीरू आता इतकी बक्षीस दिलेत आपण तर थोडस बोलतं केलं पाहिजे वीरूला. वीरू थँक्यू डीजे. वीरू क्रिकेटचा खेळ कधी कोणाला संधी मिळेल सांगता येत नाही. काही काहींना 35-40 वय झालं तरी सुद्धा संधी मिळत नाही. काही काहींना 15 वर्षातच संधी मिळते. ही संधी मिळाली एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स इंदिरानगर क्रिकेट क्लब मध्ये खेळण्याची. सुरुवात तितकीशी नाही जुळली पण अंतिम सामन्यामध्ये मनाला काय सांगितलं होतंस? असं काही सांगितलं नव्हतं. मला संधी भेटलं त्या संधीचं मी सोनं केलं आणि नितीन भाऊ यांचा पण आभार मानेल. त्यांनी टीममध्ये खेळण्याची संधी दिली. चला सोपा प्रश्न आहे. सायकल कोणासाठी? छोट्या भावासाठी. छोट्या भावासाठी सायकल. चला धन्यवाद वीरू. जे ठरलेले आहेत अंतिम सामन्याचे सामनावीर, अभिनंदन. चला पुढे जाऊया आपण. आता इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस. तर बेस्ट बॅटर हा पुरस्कार आपण देणार आहोत. बेस्ट बॅटर साठी सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल आहे. चला आता बेस्ट बॅटर कोण? विविध नामांकन आहेत आपल्या समोर पण काळोख जास्त झालं त्यामुळे सस्पेन्स तितका क्रिएट करता येत नाही. बेस्ट बॅटर तोडफोड फलंदाजी कोणी केली? धनंजय भिंताडेने केली, सुमित ढेकळेने केली, प्रथमेश ठाकरेने केली, मयूर कुंभारने केली. पण आता सर्वात जास्त पॉइंट्स कोणाचे त्याची आपण तपासणी करतोय. चला बेस्ट बॅटर कोण? धनंजय भिंताडे नाहीये तर तो आहे वन्स अ किंग ऑलवेज अ किंग सुमित ढेकळे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मानाचा करंडक, स्पोर्ट्स सायकल आणि ही ट्रॉफी सौजन्य सुशांत दादा जाधव आणि सायकल सौजन्य सुशांत दादा जाधव यांच्या वतीनं, हा दीपक मंडले सरांच्या वतीनं ही सायकल पुरस्कृत झालेली आहे. सुमित ढेकळे काय खेळले, काय लीड करत टीमला. कॉन्फिडन्स जो आहे तो संघाचा कसा बूस्ट करायचा हे सुमित ढेकळे यांना खूप चांगला ठाऊक आहे. आतापर्यंत रबर बॉल क्रिकेटची ही त्यांची 10वी फायनल आहे. 10 ट्रॉफीज त्यांच्या कंप्लीट झाल्यात. मानाचा करंडक त्यांनी जिंकला. अभिनंदन इंदिरा नगर
क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परिपॅकर्स. सुमित, थोडक्यात व्यक्त म्हणजे तुमच्याशी तर मी 2 तास सुद्धा चर्चा करू शकतो, पण व्हॅल्युएबल वर्ड्स या स्पर्धेसाठी, टीमसाठी, ओनरसाठी आणि रबर बॉल क्रिकेटसाठी. नक्कीच भरपूर चांगलं आयोजन होतं आणि अशा टुर्नामेंट्स इथे झालं पाहिजे पुण्याला. नक्की खेळायला मजा येते आणि पूर्ण टीम एफर्ट्स आत्तापर्यंत चांगलं करत आले आहेत. आणि आज स्पेशली बोलीन की आत्तापर्यंत रबर बॉल जी टीम खेळत होती NP स्पोर्ट्स परिपॅकरमध्ये, जे पण मुलं होती ते आत्तापर्यंत मुंबईच्या टुर्नामेंट सगळ्यात जास्त खेळल्या. आज पहिल्यांदा टूरला बाहेर आले. थोडंसं असं कुठेही जाणवलं नाही की ते लोक पहिल्यांदा कुठे टूर करतात आणि खेळायचं बघतायत. एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स आणि डॉमिनेटिंग केले सगळ्यांनीच. जसं फायनलला बघितलं की मी आणि प्रथमेश आऊट झाल्यावर वीरू बाबरे, राकेश प्रभू, भार्गवनीची बॅटिंग केली, त्यांनी सुद्धा 1 साईड जिंकवलं. सो ग्रेट एफर्ट्स आणि हे कंटिन्यू ठेवा. अजून बऱ्याच टुर्नामेंट बाकी आहेत. सॅटिस्फाईड होऊ नका, ह्याच्या पुढे अजून क्रिकेट खेळायचं आहे. तुम्ही कधीच सॅटिस्फाय होणार नाही आम्हाला ठाऊक आहे. अभिनंदन. सुमित ढेकळे, हा खाली तुम्ही कलेक्ट करा. धन्यवाद. बेस्ट विकेट किपर हा पुरस्कार सुद्धा खूप महत्वाचा राहिलेला आहे आणि त्याच मी पुन्हा एकदा आपण वळतोय या ट्रॉफीकडे. ट्रॉफी कोणाला मिळेल? उत्कृष्ट यष्टिरक्षकाची. खरं तर यष्टिरक्षकांना आपण पाहिले जे कमी उंचीचे असतात. आपण लेदर बॉलमध्ये पाहिलं एक सर्व विकेट किपरच्या कमी उंचीचे विकेट किपर आहेत, पण हा जो विकेट किपर आहे तो 6.5 फुटांचा आहे. आता 6.5 फुटांचा कोण? द बेस्ट विकेट किपर ऑफ मानाचा करंडक राकेश प्रभू. शिवप्रताप बालाजीनगर यांच्या वतीनं ही ट्रॉफी मला प्रस्तुत झालेली आहे. राकेश प्रभू ठरत आहेत बेस्ट विकेट किपर ऑफ मानाचा करंडक. पालघरच्या घिवली गावाचे हे सुपरस्टार, खूप स्ट्रगल यांच्या कारकिर्दीत सुद्धा तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. पण त्या स्ट्रगलला फेस करत असताना पॉझिटिव्ह इंटेंटने ज्या संघात खेळतील 100% एफर्ट देतील. मग बॅटिंग, बॉलिंग, विकेट किपिंग, फिल्डिंग सर्व झोनमध्ये राकेश चांगलेच राहिलेत. त्यांना जो होतोय मानाचा करंडकचा हा बेस्ट विकेट कीपरचा पुरस्कार. राकेश बघा, उंची मी म्हणालो होतो ना माझी 5'10" आहे आणि यांची 6.5 आहे. तर विकेट किपिंगचा एक्सपिरियन्स आणि या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव. नक्कीच मोठी स्पर्धा आहे ही मानाचं करंडक. कारण प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच देणे सोपं नसतं एवढं. सायकल, बॅट आणि बॅगवरून. कारण एवढे टुर्नामेंट खेळलो, कुठे एवढे चांगले मॅन ऑफ द मॅच नाही भेटले. खरंच बरं वाटतं इकडे यायला, म्हणजे कारण टूर केलो आम्ही एवढे दिवस मुंबईलाच. सुमित बोललो की आम्ही मुंबईलाच खेळलो आणि आधी ही पहिली टूर आहे आणि आम्ही फायनल मारली. आम्हाला आनंद वाटते आणि आता चांगलं करत राहू आम्ही. तर मग नाशिकसाठी शुभेच्छा. पुढचा टूर आहे NP स्पोर्ट्स परिपॅकर्स यशवंत भाऊ पाचंग 11चा मालेगावला, त्यासाठी शुभेच्छा. अभिनंदन. पुढचा पुरस्कार आपण देणार आहोत. चला, आणखीन एक पुरस्कार आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. खरं तर फ्लेक्झिबल राहणं महत्वाचं आहे, फिटनेस राखणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही भारतीय खेळाडू असणं गरजेचं आहे. पण तो खेळाडू क्रिकेटचा नाही तर रग्बीचा भारतीय खेळाडू आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर पप्पू तोडकर. आदरणीय रोहनजी बोबडे यांच्या वतीने आम्हाला हा एअर कूलर स्पॉन्सर झालेला आहे, जो पप्पू तडकर यांना आपण वितरित करतोय. बघा, फिटनेस आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे, तळमळ आहे. ते नेहमीच तुम्हाला पप्पू तोडकर यांच्या खेळण्याच्या पद्धतीतून पाहायला मिळणार आहे. तर पप्पू व्हायरल झाले होते, पण मी व्हायरल क्वेश्चन नाही विचारणार, पण आता हे वहिनींना आवडेल. तर पप्पू, कसा वाटला एक्सपिरियन्स? क्वेश्चनच्या मागे चपळ, म्हणजे त्यांची चपळता पाहताना मला कधीतरी हेवा वाटतो की काय फिटनेस आहे, काय मेंटॅलिटी आहे, काय स्टॅबिलिटी आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे. कशी एन्जॉय केली स्पर्धा? सर्वप्रथम मी सांगायचं झालं तर मानाचं करंडक की आमच्या पुणे जिल्ह्याची रबर बॉलची नव्हे सगळ्यात आवडती स्पर्धा आहे. सर्व पुणेकरांची म्हणा
किंवा सर्व प्लेयर्सला मानाचा करंडक ही स्पर्धा खेळण्यासाठी खूप आवडतं पुण्याच्या. आणि पुण्यामध्ये फक्त अशी एकच टुर्नामेंट असेल मानाचा करंडक की मुंबईवरून एवढ्या टीम्स येतात, बाकी पुण्यात एवढ्या मुंबईच्या टीम्स येत नाही. आणि खरोखरच सर्व DD स्पोर्ट्सचा जो मित्रपरिवार आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की दरवर्षी ही स्पर्धा एवढ्या ताटामाटात पूर्ण होते. आणि आमचे जे ओनर आहेत तिवारी सर यांना बी मनापासून आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी त्यांनी खेळण्याची संधी दिली. आणि पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो की दरवर्षी वेगवेगळं काही ना काही असते या स्पर्धेत. आणि यावर्षी ही स्पर्धा खूप मोठ्या लेवलला गेली आणि पुढच्याही वर्षी अशी स्पर्धा होईल. आणि सर्व संघांना आणि सर्व यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. भारतासाठी रग्बी खेळत आहेत आणि आपल्या टेनिसवर क्रिकेटसाठी सुद्धा आपला वेळ देत आहेत. आपल्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा मिस्टर पप्पू तोडकर. नेक्स्ट अवॉर्ड इज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्यासाठी बक्षीस आहे एक स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी. चला आता बॅटिंग परफॉर्मन्स तर चांगला राहिलेला आहे. बॉलिंग परफॉर्मन्स अमेय लाड, प्रथमेश गोसावी, धनंजय भिंताडे, प्रथमेश ठाकरे, राहुल जोगाडिया ही वेगवेगळी नामांकनं होती. पण आता बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय ज्यांच्यासाठी पहिल्या सामन्यापासून शेवटचा सामना खूप चांगला राहिला. ते आहेत, आता मला नाव सांगण्याची गरज तुम्हाला माहिती आहे बॉलर कोण कोण. धन्यभाऊया धनंजय भिंताडे इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जरा धावत आला पाहिजे धनंजय. खूप चांगली गोलंदाजी आणि खरंच इम्प्रेस. म्हणजे मला हा प्रश्न आता विचारावाच लागेल की ही स्पर्धा खरंच दोन्ही युनिटमध्ये धनंजयसाठी चांगली राहिलेली आहे. बॅटिंग युनिट, बॉलिंग युनिट, काय गोलंदाजी केली, पेस कंट्रोल. म्हणजे जेव्हा पहिलं षटक त्यांच्या पक्षात नव्हतं, दुसऱ्या आणि चौथ्या षटकाची जबाबदारी प्रत्येक वेळा धनंजय भिंताडे यांनी घेतली. तर आपण देतो त्यांना एक स्पोर्ट्स सायकल आणि ही ट्रॉफी. सुशांत जाधव यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. हा जातोय अवॉर्ड मिस्टर धनंजय भिंताडे, क्रिल टेक्नॉलॉजी खराडी संघासाठी धनंजय भिंताडे. आणि दीपक मंडले सरांच्या वतीने ही स्पोर्ट्स सायकल आम्हाला प्रस्तुत झाली. धनंजय बोलावं लागेल, सायकल बाकी आहे. धनंजय बघा, मी वारंवार 2-3 वेळा उल्लेख केला समालोचन करताना की मी जर इंटरव्ह्यू घेतला धनंजयचा आणि विचारलं की त्यांची आवडीची स्पर्धा कोणती आहे, तर मला असं वाटते ते मानाचा करंडक असं त्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारावर बोलतील. तुमचं यावर मत काय? खरंच मानाचा करंडकचं अभिनंदन केलं पाहिजे. खरंच खूप भारी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात आणि माझी खरंच मानाचा करंडक आवडती स्पर्धा आहे. चला शिक्कामोर्तब झालंय. धनंजय भिंताडे यांची आवडीची स्पर्धा मानाचा करंडक. चला चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आपण देणार आहोत. स्वरूप आहे 35,000 रुपये आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी. आणि तो अवॉर्ड जातोय निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे 35,000 रुपये. आणि हा मानाचा करंडक. चला यायचंय आणि आपलं बक्षीस स्वीकारायचंय. माननीय रोहनजी करंजकर आणि माननीय विवेकजी दाभाडे यांनी ही ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. चौथ्या क्रमांकाचं ट्रॉफी सौजन्य विवेकजी दाभाडे आणि रोहनजी करंजकर. आणि चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार जातोय व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन ही टीम सातत्याने पूर्ण भारतात धमाकेदार खेळ देताना पाहायला मिळाले. आणि मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये चौथा क्रमांकाचा पुरस्कार. तर 35,000 जी कॅश आहे ती आदरणीय अमोलदादा धोत्रे यांच्या वतीने पुरस्कृत झालेली आहे. रोहनजी करंजकर आणि विवेकजी दाभाडे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. तर संदेशजी गाजे ज्यांनी टीम मेंटॉरशिप स्वीकारलेली आहे, धनंजयजी बांद्रे त्यांनी टीम मॅनेज केलेली आहे, सागरदादा भिंताडे, निलेशदादा भिंताडे, सचिनजी बाड यांचा हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. चतुर्थ पारितोषिक जाते निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे.
थँक्यू. चला आपण तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देणार आहोत. तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाले रोहनजी करंजकर, विवेकजी दाभाडे आणि कॅश प्राइज जे आहे तिसऱ्या क्रमांकाचं ते आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे स्वप्नीलजी माकुडे. स्वप्नीलता माकुडे यांच्या वतीने आम्हाला ते तिसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज स्पॉन्सर झालेलं आहे आणि ट्रॉफी रोहनजी करंजकर, विवेकजी दाभाडे. आणि खरंच दबदबा या संघाचा सुद्धा आहे. पुण्यातल्या सर्व स्पर्धांमध्ये तुम्हाला हा संघ खेळताना पाहायला मिळतो. स्वतः ते आयोजक आहेत आणि आम्हाला त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे इलेक्ट्रिक स्कूटी जी मालिकावरची आहे. संघ आहे टिंगरे सरकार ग्रुप आणि महासंघ मालक आहेत भरतदादा टिंगरे आणि आशिष दादा मारणे. चला या पूर्ण संघ आहे प्लीज, म्हणजे जे जे उपस्थित आहेत पूर्ण संघाने यायचे प्लीज. आरामात आरामात, सावकाश सावकाश सावकाश. चला पूर्ण संघाने यायचंय. थँक्यू. खूप चांगला संघ, टिंगरे सरकार चषक आणि खेळाडूंच्या सोबतीनं नेहमीच भरतदादा टिंगरे असतात. आज काही कारणास्तव ते उपस्थित नव्हते पण तरी चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्व मेंबर्सने केलेला आहे. अभिनंदन टिंगरे सरकार ग्रुप, अभिनंदन आशिषदादा माने आणि भरतदादा टिंगरे. टिंगरे सरकार ग्रुप थर्ड प्राइज. सेकंड प्राइज दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. स्वरूप आहे 75,000 रुपये आणि ट्रॉफी. चला यानंतर आपण श्रीधर पण अगोदर सेकंड प्राइज देणार आहोत. कॅश 75,000 रुपये आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी रोहनजी करंजकर आणि विवेकजी दाभाडे यांच्या वतीने आम्हाला ती स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. उपविजेता हे पद कोणाला नकोय क्रिकेटच्या खेळामध्ये, ते पण नकोच आहे असं कित्येकांचं मत आहे, पण आहे ती परंपरा पूर्ण करावी लागेल. आदरणीय भीमरावजी साठे यांच्या वतीने आम्हाला 75,000 रुपये जे आहेत सेकंड प्राइजचे ते स्पॉन्सर झालेले आहेत. तर ज्या संघाचा दबदबा खूप चांगला राहिला, अंतिम सामना मनासारखा झाला, विजय जरी त्यांच्या पदरात नाही पडला पण प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलेलं आहे अभिजितजी तिवारी यांचा क्रिल टेक्नॉलॉजी खराडी. अभिनंदन. सर्व संघाने यायचे प्लीज. अभिजितजी आपण सुद्धा या, कारण आपण इलेक्ट्रिक स्कूटी जिंकलेली आहे. चला अभिजी या, कारण फायनल मध्ये जो संघ पोहोचणार आहे त्यांना इलेक्ट्रिक स्कूटी. चला तर उद्देश भाऊ गोरे यांच्या वतीनं अभिजितजी तिवारी यांना मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी आणि भीमरावजी साठे यांच्या वतीनं 75,000 आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. ट्रॉफी रोहनजी करंजकर आणि विवेकजी दाभाडे यांनी पुरस्कृत केलेली आहे. आपण एकच बाईक ठेवूया, ती आपण नंतर एकत्र देऊया. 3 बाईक्स आम्हाला द्यायच्या आहेत. अभिजितजी तुमची बाईक आम्ही ठेवून घेतो, नंतर तुम्हाला देतो. चला अभिजितजी तिवारी यांना ती इलेक्ट्रिक स्कूटी मिळणार आहे. उद्देश भाऊ गोरे यांनी ही इलेक्ट्रिक स्कूटी स्पॉन्सर केलेली आहे. हाँ बैठना तो पड़ेगा. पप्पू सर आप भी बैठो. चला अभी आपको हमने क्यों ये जगह दी, थोड़ी चर्चा तो होनी चाहिए और तिवारी जी आप तो अच्छी तरह से चर्चा करते ही है. चलिए एक फोटोग्राफ हो जाए. संघ मालक असतील तर मग संघ वाढेल नाही का. चला अभिजीत जी कैसे लग रहा है पिछले 2 सालों से उसके भी पहले से आप क्रिकेट खेल रहे हो, अच्छा क्रिकेट खेलते हो और टीम मैनेज करते हो. क्या आपका परफॉर्मेंस मन के मुताबिक नहीं हुआ, फिर भी खिलाड़ियों को क्या कहोगे और इस टूर्नामेंट के बारे में क्या कहोगे? ये टूर्नामेंट तो वैसे भी इतने साल से चल रहा है और सभी लोग इसको खेलने के लिए मतलब दिल से रहता है कि अरे मानाचा करंडक अपना आने वाला है
और हम लोग लोहेगांव में खेलने गए थे, तभी पप्पू सर ने मुझे बोला कि अपनी टीम इस बार डालनी है। मेरा थोड़ा वैसा था नहीं कि डालना है, बट पप्पू सर ने बोला डालना है, तो मैंने कहा बिल्कुल डालते हैं। पप्पू सर ने पूरी टीम बनाई, मैं थोड़ा था नहीं इधर, बट उन्होंने टीम बनाई और अच्छा सभी जितना अच्छे से खेल सकते थे, धनंजय भाई और बाकी सभी लोग, रंजीत मयूर तो सब साथ में खेलते ही हैं, बट सभी लोगों ने बहुत अच्छा खेला। क्रिकेट है, कभी जीत है कभी हार है, और काफ़ी समय से जीतते हुए आ रहे थे, तो एक हार भी ज़रूरी है। तो मतलब उसमें भी ऐसा है कि बट वो टॉस इज ऑलवेज यू नो वेरी इंपॉर्टेंट फैक्टर व्हेन यू आर प्लेइंग क्रिकेट। तो थोड़ा होता है ऊपर नीचे, बट सेकंड प्राइज भी अगर इतने बड़े टूर्नामेंट में जहाँ मुंबई से टीम आती है, सब जगह से टीम आ रही है, और सेकंड प्राइज भी आप ले रहे हो, तो इट्स नॉट बैड। तो थैंक यू फॉर ऑर्गेनाइजिंग दिस टूर्नामेंट सर। सभी लोग बहुत अच्छा रहता है, और मतलब इतने सारे लोग आते हैं देखने को। ऐसा बड़े बड़े टूर्नामेंट्स भी खेले, बट इतने लोग कहीं नहीं देखे। बहुत अच्छा लगा, मैं पहली बार आया, मुझे पता नहीं था, नॉर्मली रबर में खेला नहीं जाता, बट बहुत बहुत अच्छा लगा। थँक्यू सर। पुढच्या वर्षीची एंट्री लिहून घ्या क्रिल टेक्नॉलॉजीची. हाँ, आपकी टीम हारी है लेकिन आप जीते हो. इलेक्ट्रिक स्कूटी, क्या कहोगे? क्या अच्छा लग रहा है, मतलब एक पहले बुलेट आपने दी थी एनबी में, वो चेंज करा के मैंने बेयर 650 ली थी, बट मुझे लगता है इलेक्ट्रिक ज़्यादा अच्छा है एथेनॉल के कारण। बट हाँ, अच्छी है, बहुत बहुत अच्छा लग रहा है। थैंक यू। चलिए, ऑल द बेस्ट, कॉन्ग्रेच्युलेशन, और अगली टूर्नामेंट के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं. आता पुढचा पुरस्कार आहे, सिरीज घेऊया. चला, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. हे सर्वोच्च पद आहे. जसं भारतामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती यांना सर्वात जास्त मान असतं कुठल्याही देशामध्ये जिकडे लोकशाही आहे, तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये या पुरस्काराला सर्वात मोठं महत्व आहे. मॅन ऑफ द सिरीज, ही जी मॅन ऑफ द सिरीजची स्कूटी आहे ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे भरतदादा टिंगरे आणि आशिषदादा मारणे. म्हणजे टिंगरे सरकारच्या ग्रुपने आम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटी स्पॉन्सर केलेली आहे. संघमालकाला तर आपण ती इलेक्ट्रिक स्कूटी दिली, पण आता हा पुरस्कार कोणाला जाईल यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि जास्त काही वेळ न घेता आपण तो सस्पेन्स मोडूया. गाव, पहिला गाव नको, आपण तालुका म्हणूया. तालुका नको, तालुका नको, अगोदर आपण जिल्हा म्हणूया. जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी, गाव वारेट. कोण येतोय रे, कोण येतोय? टेनिस क्रिकेटचा ठाकरे येतोय. प्रथमेश ठाकरे ठरतायत प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. मानाचा रंडक. ला दिली जाणार आहे ही बाईक, जी भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने प्रस्तुत झालेली आहे. आणि ट्रॉफी सुशांत दादा जाधव, उदेश भाऊ गोरे यांच्या वतीने सुद्धा आम्हाला एक इलेक्ट्रिक स्कूटी स्पॉन्सर झालेली आहे. चला, अभिनंदन. थँक्यू प्रथमेश. थोडक्यात बोलूया. खरं तर दोन दावेदार, मी स्पष्टच बोलतोय, जे तुम्हाला माहितीच आहे. जर सुमितने बॉलिंग केली असती तर ते गुण डिस्ट्रीब्यूट झाले असते, कारण सुमित धमाकेदार खेळला, 50 सुद्धा काउंट होते क्रिक हिरोजवर. पण प्रथमेश, नो डाऊट, अनडाऊटली बॉलिंग युनिटची सुरुवात नेहमी एनपी स्पोर्ट्स परिपॅकरची प्रथमेशच करतो. बॅटिंग युनिटची सुरुवात सुद्धा तूच करतो. हा भरोसा कसा टिकवलास क्रिकेटच्या खेळामध्ये? नेमकं प्रथमेश, आतापर्यंत खूप मोठी कारकीर्द राहिले, तुला क्रिकेटने काय दिलंय? जे काय दिलं ते सगळे क्रिकेटनेच दिले, आणि जी गाडी दादाला जरी भेटली असती ती माझीच झाली, आणि मला घेतली तर त्याचीच झाली. एवढा काही विषय नाही. पण थँक्यू परिपॅकर, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला संपूर्ण वर्ष, आणि आमची टीम करत आले. संपूर्ण यंग प्लेयर आहेत, पण त्यांनी पूर्ण वर्षभर चांगली कामगिरी केली, आणि असंच पुढे करत राहतील. प्रथमेश, टीम बद्दल काय सांगशील? जसा सुमितने उल्लेख केला की टूर, बघा रबर बॉलला टूर खूप कमी केला जातो, जवळच्या स्पर्धा जास्त कव्हर केल्या जातात. टीमचे ओनर जे आहेत नितीन वारे, प्रवीण वारे, प्रसाद खोत, अतुलजी महांगडे आणि बंटीदादा तिकोणे,
टीम ओनरचं देखील खूप महत्व आहे, कारण इतक्या लांबचा प्रवास करून टीमला आणणं, व्यवस्थित त्यांचं अकोमोडेशन असेल, फूड असेल, त्या सर्व गोष्टी सांभाळणं, तर कशा पद्धतीनं त्या सर्व गोष्टी मॅनेज करता, कारण वेळ महत्वाची आहे. जर तुम्ही वेळेत पोहोचलात तर चांगला खेळ तुमच्याकडून होईल. NP परिपॅकरने आमच्यावर दाखवलेला विश्वास, कारण की वर्षाच्या सुरुवातीला दादानी फक्त नितीन दादाला बोलला की ही टीम घेऊन खेळतो. आजकाल पॅकर बोलतात की तुमच्या टीममध्ये कोण कोण प्लेअर आहेत, पण दादाच्या शब्दावर त्यांनी जे प्लेअर आहेत ती टीम घेऊन खेळला, त्यासाठी त्याचं थँक्यू. आणि पुण्यामध्ये आलो, स्पॉन्सर लोकांनी चांगली सोय केली, आम्ही इकडेच राहिलो कालचा दिवस, आणि आजचा दिवस देखील चांगला खेळलो. प्रथमेश, भिवंडीमध्ये तर वेगवेगळ्या स्पर्धा आहेतच, बाली ट्रॉफी असेल, मे ट्रॉफी असेल, ज्या ठिकाणी बक्षिसांची रेलचेल असते, पण 9,000 रुपयांची बक्षिसांची व्हॅल्यू आहे, आणि सर्व ज्या गोष्टी आहेत त्या क्रिकेटपटूसाठी फायद्याच्या आहेत. त्या बक्षिसांबद्दल आणि मानाच्या करंडक या स्पर्धेच्या क्राऊड बद्दल काय सांगशील? आज या संपूर्ण हंगामात आम्ही 20+ टुर्नामेंट खेळलो, आणि त्यातली सर्वात चांगली टुर्नामेंट मला ही मानाची टुर्नामेंट वाटली. खूप चांगली टुर्नामेंट होती, आणि बाईक रबर बॉलमध्ये खूप कमी टुर्नामेंटला असते, त्यातली ही टुर्नामेंट एक खूप चांगली टुर्नामेंट होती. मग तुझी ही कितवी बाईक रबर बॉल टुर्नामेंट मधली? रबर बॉल मध्ये फर्स्ट. चला, क्या बात आहे. चला, मानाचा करंडक या स्पर्धेत रबर बॉल फॉर्मॅटची पहिली बाईक जिंकले प्रथमेश ठाकरे यांनी. आता पुन्हा एकदा सर्वांचा मी मुन्हा आयोजकांच्या बद्दल आभार व्यक्त करतो. शेवटचा पुरस्कार आपण देणार आहोत. पुन्हा एकदा खेळाडूंचा आभार, हितचिंतकांचा आभार, मार्गदर्शकांचा आभार, आयोजकांचा आभार, खेळाडूंचा आभार, संघ मालकांचा आभार, आणि आज शेवटचा पुरस्कार. वाट पाहिली, वेळ आता आली रे आली. इंदिरानगर क्रिकेट क्लबची वेळ आली. अंतिम विजेता मानाचा करंडक इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परी पॅकर्स. कॅश प्राइज पिंटू भाऊ धाडवे साहेब तसेच सागर शेठ सोलंकी यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. धन्यवाद सागर शेठ, धन्यवाद पिंटू भाऊ. आणि ही जी बाईक आहे सचिन ढवळे सर यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. धन्यवाद सचिन ढवळे सर, धन्यवाद पिंटू भाऊ धाडवे, धन्यवाद सागर शेठ सोलंकी. कॅश प्राइज 1,25,000 रुपयांचं पिंटू भाऊ धाडवे आणि सागर शेठ सोलंकी यांच्या वतीने पुरस्कृत झाले. संघ मालक नितीन पांडुरंग वारे, प्रवीण पांडुरंग वारे, अतुल दादा महागडे, बंटी भाऊ तिकोडे आणि प्रसाद भाऊ खोत चॅम्पियन ठरले मानाच्या करंडक या स्पर्धेचे. इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परी पॅकर्स. भाईंदरच्या शहरामध्ये आहे एक गोड देवता. मीरा भाईंदरच्या शहरामध्ये आहे एक गोड देवता. नितीन वारे अन प्रवीण वारे गेले स्पोर्टचं पुन्हा. वारे अन प्रवीण वारे गेले स्पोर्टचं पुन्हा. रंगीबेरंगी टी-शर्ट छापून स्पॉन्सर केले मोठमोठ्या संघांना. गोडदेव गावात पांडुरंग वारेंनी चालू केला NP स्पोर्ट्सचा
कारखाना रंगबिरंगी टी-शर्ट छापून हॅलो हे जे गाणं तुम्ही ऐकलं ते गाणं गायलेलं आहे मॅकमिलन गोविंद. तर एक कडवं लाईव्ह मॅकमिलन या गाण्याचं बोलून दाखवते. चला मॅकमिलन गोविंद आपण यायचं आणि या गाण्याचं एक कडवं प्रेक्षकांसमोर तुमच्या आवाजात होऊ द्या. लगेच धावू द्या. आणि या स्पर्धेसाठी गाणं बनवलं त्यांनी. मानाचा कर्णक या स्पर्धेसाठी गाणं बनवलेलं आहे आणि ते गाणं आता ते लगेच तुम्हाला गाऊन दाखवते. त्यांनी बोललं होतं की अंतिम सामना जिंकल्यावरच ते कॉपीराईट तुटतील. आता मानाचा करंडक या स्पर्धेसाठी खास त्यांनी लिहिलेलं गाणं थोडक्यात मॅकमिलन गोविंद. या मॅकमिलन लगेच या. हॅलो आणि त्यामध्ये जर मानाचा कर्णक उल्लेख आला तर मग मॅकमिलन गोविंदचे मानाचा कर्णक विशेष आभार मानेल. त्या गाण्यामध्ये मानाचा कर्णक आवाज वाक्य आलं तर मॅकमिलन गोविंद सोन्याहून पिवळ होईल जर मानाचा कर्णक नाव आलं तर. 1 2 3 स्टार्ट. या बेबीवाडी मध्ये डी ग्रुप आहे हो कडक. या बेबीवाडी मध्ये डी ग्रुप आहे हो कडक. हो या पुण्याच्या शहरात गाजवतात ते मानाचा करंडक. या पुण्याच्या शहरामध्ये गाजवतात मानाचा करंडक. मोठे मोठे खेळाडू मैदानामध्ये येऊन क्रिकेटचा खेळ खेळले. मुंबई आणि पुणा फायनलचा सामना खेळले. सामना झाला हो कडक. या पुण्याच्या शहरामध्ये गाजतोय मानाचा करंडक. या पुण्याच्या शहरामध्ये गाजतोय मानाचा करंडक. थँक्यू. थँक्यू सो मच मॅकमिलन गोविंद. 4 चांद लावलेस तू या मानाच्या कर्णकला. मनापासून धन्यवाद. चला आता ही स्पर्धा संपले असं जाहीर करूया आपण. पिंटू भाऊ फक्त एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर. 2027 हा बॅनर आम्ही पाहिलाय. आता मग तुमचं फक्त एक वचन आणि ते असेल शासन. पिंटू भाऊ काय बोलाल पुढच्या सीझन साठी? आतुरता 2027 ची. अजून तर काहीच नाही. सागर चेतन माझे मित्र आहेत सगळे, ते बघू. येणार मानाचा कर्णक 2027 ला वाजत गाजत येणार. हे बोलले अजून तर काय नाही. जर यांनी नाही ठेवली तर मी ठेवेल मानाचा करंडक. या बात आहे. पुढच्या मानाच्या कर्णक 2027 ची गाडी तयार झाली आहे बिज्जूबाई कडनं. मानाच्या कर्णक साठी गाडी असेल. धन्यवाद. धन्यवाद बिज्जूबाई. गाई करू नको तू. नितीन दादा वारे मनापासून धन्यवाद. दादा खूप मोठा मान ठेवला तुम्ही आमच्या इंदिरानगर क्रिकेट क्लबचा आणि मानाच्या करंडकचा. मनापासून धन्यवाद दादा. मी बुवाभाऊ पवार यांना विनंती करेल आपण व्यासपीठावर द्यायचंय. बुवाभाऊ या स्पर्धेचा समारोप आपल्या शब्दांनी करायचा आहे. बुवाभाऊ पवार. मनीष सर पाटील.